श्री स्वामी समर्थ। आज आपण वांग्याचं भरता करणार आहोत। त्याच्यामध्ये मी कांदा चिरून ठेवलाय, कोथिंबीर चिरून ठेवली, मिरची ठेचून घेतली। तिखट लाल टाकणार नाही आपण त्याच्यामध्ये, फक्त मिरचीवरती करायचं आणि हळदीवरती। आपण कढई गरम करायला ठेवली आहे। कांद्याला तेल जास्तच लागतं म्हणून आपण 2 पळी तेल टाकणार आहोत कढईमध्ये। 2 पळी तेल आणि एक अर्धी टाकते। कांदा शिजायला हवाय ना। आणि इकडे आपण भाकरी करणार आहोत। आज आमच्याकडे आहे ना, सकाळी माझ्याकडे टाईम नव्हता। आमच्याकडे आज पौर्णिमा आहे, आमचे देव जातात पारदीला, म्हणून वांग्याची भाजी आणि भाकरी करतात। पण आमच्याकडे तांदळाचीच भाकरी करतात, ज्वारी बाजरीची नाही। पण तो सकाळी देवाला नैवेद्य दाखवलं जातं। तर मी म्हटलं आपण संध्याकाळी करूया, कारण सकाळी माझ्याकडे वेळ नव्हता, कामाला जायची घाई होती आणि सकाळी काय होणार नव्हतं तेवढं। कांदा टाकूया आपण त्याच्यात। याच्यामध्ये मी 2 कांदे घेतले, त्या शेंडीचं पण घेतलं आहे, ओल्या कांद्याचं, आणि आपला घरातला कांदा पण घेतला आहे। तो आधी आपण भाजून घेऊया। गेल्या वर्षी मी केलं होतं, कारण मी सुट्टीवर होते ना, मग ते केलं होतं। आज मला टाईम नव्हता, आजीला बँकेत घेऊन जायचं होतं, त्याच्यासाठी मला टाईम नाही भेटला, घाई झाली मला जाण्यासाठी। त्याच्यामध्ये आपण मीठ टाकू, म्हणजे कांदा लवकर शिजेल। 1.5 चमचा मीठ टाकलं आहे, लागलं तर परत घेत आहे। आज मी लाल मसाला नाही टाकणार आणि शेंगदाण्याचं कूट पण नाही टाकणार, आमच्याकडे टाकत नाहीत। आत्ता सध्या लोक शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकतात, पण जेव्हा माझं लग्न झालं आणि माझ्या सासून केलं होतं तेव्हा तिने असं कूट वगैरे काही टाकलं नव्हतं। तसंच मी तिच्या पद्धतीतच करते, कूट नाही टाकत आहे। ओली मिरची टाकते, लाल मसाला पण नाही टाकत आहे। ओली मिरची आणि हळद टाकायची आहे। थोडंसं आपण कलरसाठी तिखट टाकूया, पण अगदी लाल नको आहे। भाकरीसाठी तवा गरम करायला ठेवते। हे टाकल्यावर आपण भाकरी करूया। पीठ भिजवून ठेवलं आहे, उकडीची भाकरी करायची आपल्याला। देवाला नैवेद्य दाखवायचं आहे, संध्याकाळचा नैवेद्य दाखवून घेऊ। आता 8:15 झालेत, आम्ही जेवू तेव्हा देवाला नैवेद्य दाखवू। पहिला देवाला देऊ, नंतर आम्ही देऊ। हे मी त्याला कापून पण ठेवलं, बारीक करून, सोलून, भाजून वगैरे, म्हणजे पटकन फोडणी टाकता येते। वांगा, मोठा वांगा, भरता वांगा। शिजले, मिरची शिजले, कांदा शिजला, त्याच्यात टाकू आपण हळद, 1/2 चमचा हळद टाकूया। एक मिरची तिखट आणि एक फिकी मिरची, 3 मिरच्या घेतल्यात मी, तेवढीच पुरेशी आहे। खूप मिरची तिखट असते ती, लवंगी मिरची। गॅस स्लो करूया, सगळं उधळतोय ना, गॅस स्लो करते। हे भजीचं पीठ भिजवून ठेवलं आहे, कांदा, तांदळाचं पीठ, बेसन आणि कोथिंबीर, थोडं तिखट टाकले, जिरा टाकले, मिरची कापून टाकले, त्याच्यात हळद टाकले, लाल मसाला। त्याच्यामध्ये आपण आता टाकू वांगा, भाजलेला वांगा सोडूया याच्यात। भाजलेला वांगा टाकला। मला तर आवडलाय पिवळ्या कलरचा, पण थोडासा मी तिखट टाकते, जास्त नाही, थोडंसं लाल दिसण्यासाठी एवढंच टाकते तिखट। आणि मिरची टाकलेली आहे, आणि जास्तही तिखट नको वांग्यामध्ये। वांग्यामध्ये तिखट टाकलं ना की खूप तिखट लागतं वांगा, म्हणून त्याला कमीच तिखट करावं, मग त्याला टेस्ट येते खायला। दाण्याचं कूट नाही टाकणार आहे, फक्त वांग्याची
कांद्याची पात टाकते वांग्यामध्ये आणि ही कोथिंबीर टाकली आणि कांद्याची पात ही चिरून घेतले, धुवून घेतले स्वच्छ. त्याचे खालचे कांदे चॉपरमध्ये कापले आणि ही कांद्याची पात. इथे कांद्याच्या पातीमध्ये पाणी असतं, मग त्याच्या पाण्यामध्ये ते शिजेल. चांगली लागते ते. ज्वारी बाजरीची भाकरी असली ना तर अजून चांगली लागते, पण आम्ही खात नाही त्याच्यामुळे आमच्याकडे तेवढं अवेलेबल नाही आहे पीठ वगैरे. तर आपण तांदळाचीच भाकरी खाऊया आणि तांदळाची भाकरी देवाला देऊया. आमच्याकडे तांदळाचीच भाकरी असते. कोकणामध्ये तर जास्त तांदूळच शिजतं पिकतात म्हटल्यावर मग भाकरी वगैरे ह्याचीच असते. तवा गरम झालेला आहे, खाली ठेवते, हे तिकडे ठेवते आणि भाकरी करते. मी लाटणार आहे, उकडीची असली तरीसुद्धा मला थापता येत नाही पाण्यावरती, मी लाटूनच करणार आहे. हे आता होईल, हेच ताट ठेवते त्याच्यावरती, स्लो गॅसवरतीच राहू दे. आपण भाकरी करूया. भाकरी आणि चपाती दोन्ही करायचे आहेत. पहिली भाकरी करूया, मग चपाती करू. भाकरीला लावायला पाणी लागेल, ग्लासमध्ये पाणी घेते. मस्त उकळवून घेतला पीठ, थोडंसं चिमडवून मीठ टाकून आणि पोलपाटावरती आता लाटायची भाकरी. वाटल्याचं त्याला ठसे पण देऊ शकतो आपण बोटाचे, पण तसं काय वाटत नाही, तशी छान होते भाकरी. हे बघा, हा पिठाचा गोळा आहे, खाली कपडा ठेवते कारण तो सरकतो पोलपाट. हा सुकं पीठ पण घ्यायचं आहे मला, सुकं पीठ घेते भाकरीला. तवा गरम झाला आहे, सुकं पीठ घेऊन भाकरी झाली की मग भजी काढते. नाही तर बाकी जेवण सगळं झालं, डाळ भात भाजी झाली. तर हे दोनच आयटम आहेत करायचे, ते दोन झाले की झालं स्वयंपाक. मग देवाला नैवेद्य दाखवू, जेवू. असं पीठ लावून असा गोल करून घ्यायचं त्याचा आणि लाटायची लाटण्याने लाटली ना की चपातीसारखी मस्त पातळ येते. पण मला तर ते आगरी कोळी लोकांसारखी मला करता येत नाही भाकरी पाण्यावरची. मी एकदा ट्राय केलं होतं, पण खूप मला वेळ पण गेला त्याच्यात आणि पीठ वेस्ट झाला. सारखं मोडा, सारखं त्याला पाण्यावरती थापायला घ्या, मग वेळ जातो त्याच्यामध्ये आणि होत पण नव्हती ती. ही बघा, आता ही माझी छान झाली. आता मी त्याला ठसे देते, त्याचे काय मी हाताने थापली आहे. असं दिसायला पण चांगली दिसते तशी ती. असे ठसे द्यायचे. झाली भाकरी. तवा तर गरमच आहे, गॅस पास करते आणि पाणी लावते त्याला. जे कोणाला आवडेल ते खाईल भाकरी. माझं चिकू तर खात नाही, पण थोडंसं चपातीचं पीठ पण आहे त्याच्यामध्ये. चपातीचं पीठ, चपाती पण करूया आणि भाकरी पण करूया. नैवेद्य दाखवण्यासाठी भाकरी हवीच. भाकरीचा तवा नाही, चपातीच्या तव्यावरतीच करते. त्याच्यावरती सगळं होतं, भाकरी पण होते आणि चपाती पण होते. असं काही नाही की त्याला भिड्याचाच तवा हवा आहे, पण भिड्याचा तवा आहे ना चुलीवरतीच चांगला, त्याला चारी बाजून धग लागतो. आपल्या शेगडीवरती असे नॉनस्टिकचेच तवे चांगले, त्याच्यावरतीच भाकरी चांगली होते. भिड्याच्या तव्याला आहे ना धग भरपूर लागतो, त्याला चुला भरपूर मोठा हवा आहे. चारी बाजून भाकरी शेकली पाहिजे. आपली भाकरी शेकली, तिला मी पलटी करते. हे बघा, पलटी केली. जास्त वेळ शेकून दिली कारण ती चिपकायला नको आहे ना तव्याला, म्हणून. ही हाताने पण थापल्या जाईल, पण तिला ना जोर लावायला भरपूर लागतो. मग ती लाटण्यानंच बरं पटकन लाटल्या जाते. हाताने पण थापता येतं, पण त्याला ताकद भरपूर लावायला लागते. ते थाप 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 हाताचा आवाज येईल. माझी लाटण्याने लाटणी की बघा चपातीसारखी गोल 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 हलक्या हाताने गोल फिरते.
ती भाकरी शेकेपर्यंत ही भाकरी तयार. आणि असे ठसे देऊया आपण तिला हाताने. हे बघा हाची पण फिरते, अशी चिपकत नाही आहे. पीठ मात्र चांगला उकडवायचा, कच्चा कुच्चा नाही ठेवायचा. मग त्याचा मिलाप चांगला येतो. आणि थंड झालं तरी पाणी लावून लावून त्याला मळत राहायचं. त्याला मळलं ना की तो चांगला येतो. गव्हाच्या पिठासारखा चिकट होतो तो. आणि मग भाकरी पण चांगली येते. आता कांदा हे वांगं झालं की आपण भजी काढायची कढई ठेवू. भजी पण काढून घेऊया. अशा पद्धतीत आपण भाकऱ्या केल्या आहेत. आपल्या भाकऱ्याही झाल्या. अशी भाकरी शेकवायची चारी बाजून, म्हणजे चांगली फुगते. आपला कांद्याचं पाणी सुकलं आहे. वांग्याचं भरीत तयार. आता आपण देवाला नैवेद्य दाखवूया. कांदा भाजी नाही दाखवायची देवाला, फक्त वांगा आणि भाकरी एवढं दाखवायचं. आणि पुढच्या माघ महिन्याच्या पौर्णिमेला जेव्हा येतं ना, तेव्हा आम्ही दही भाताचा नैवेद्य दाखवतो. ते द्यायचं देवांना. तेव्हाही मी तुम्हाला दाखवेन दही भाताचा नैवेद्य देईन तेव्हा. ही छोटी लाच भाकरी झाली.